नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती गावामध्ये भूत आहे अशी चर्चा सुरू झाली होती। त्यामुळे गावामध्ये काहीसं भीतीचं असं वातावरण निर्माण झालं। हे भूत शोधण्यासाठी पोलीस प्रशासनासह गावामधल्या तरुणांनी रात्रीच्या वेळेला गस्त देखील घालायला सुरुवात केली। मात्र हे भूत कुठेही आढळून आलं नाही आणि शेवटी नेमकं कोणतं सत्य समोर आलं बघूया। गावच्या हद्दीत कधी मोकळ्या जागेत तर कधी निर्मनुष्य भागात भूताचा वावर। होय, भूताचा वावर। पण हे भूत आलं कुठून? आम्ही काल ग्राम तंटामुक्ती समितीची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन जोही कोणी ही अफवा पसरत असेल आणि जी अफवा पसरून ह्या ग्रामस्थांचं भीतीचं वातावरण कोणी तयार करत असेल आरागावामध्ये, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाला आम्ही पत्रक तयार केलं। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आराई गावात भूत दिसल्याची बातमी पसरली। आता या बातमीचा सोर्स काय? तर सोशल मीडिया। एआयच्या माध्यमातून कोणीतरी हे असे व्हिडिओ तयार केले आणि त्यातून लोकांमध्ये भीती पसरवण्यात आली। एक विचित्र प्राणी म्हणावा किंवा विचित्र माणूस म्हणावा असा आलेला आहे अशी अफवा पसरत होती। पण मी जनतेला सांगू इच्छितो की ह्या गोष्टी एआयच्या माध्यमातून बनवल्या गेलेल्या आहेत। महिला वर्ग झालं, लहान चिमुकले शाळेत जाणाऱ्या मुली असतील, शेतकरी वर्ग असेल, हा परिपूर्ण भयभीत झालेला आहे। शेतीत जाण्यासाठी सुद्धा लोक घाबरतात। माझं एकच सगळ्यांना आव्हान आहे की कुणी भयभीत होऊ नका, त्या अफवांवर विश्वास ठेवू नका। पोलिसांनी या संदर्भात गंभीर दखल घेत असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिलाय। सदरचा जो फोटो व्हायरल होतोय सोशल मीडियावर, तो सुद्धा 2020 मध्ये प्रसिद्ध झालेला होता। तो जुना फोटो कोणीतरी सोशल मीडियावर फिरवून खोटी अफवा पसरवत आहे। त्याबाबत आम्ही शोध घेत आहोत। ग्रामस्थांनी घाबरून जायचं कारण नाही, अशी कुठली घटना घडलेली नाही, असं कुठले प्राणी नाही आणि जे सोशल मीडियावर याचं प्रसिद्ध करतायत आम्ही त्याचा शोध घेऊन कारवाई करणार आहोत। सोशल मीडियातून लोकांच्या मनात घर करून राहिलेलं भूत आणि त्या भूताच्या भीतीनं भयभीत झालेले ग्रामस्थ। सटाण्यातला हा भूताचा खेळ एआय निर्मित असला तरी हा खोडसाळपणा ज्यानं केला त्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, सटाणा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।